लास्ट लेक्चरमध्ये आपण पॉवर ऑफ आय नंतर डिव्हिजन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर पाहिलेला आहे. तर आज आपण एक्झरसाइज 1.1 बघणार आहोत. तर एक्झरसाइज 1.1च्या अगोदर सॉल्व्ड एक्झाम्पल्स आहेत. तर ते एक्झाम्पल्स काय करा तुम्ही बघा, त्यात एक ॲक्टिव्हिटी आहे, ती ॲक्टिव्हिटी पण कंप्लीट करा. तर एक्झरसाइज 1.1 मधील पहिला जो क्वेश्चन आहे सिम्प्लिफाय. तर त्यातील आहे पहिला इन अंडर रूट -16 प्लस 3 टाइम इन अंडर रूट -25 प्लस इन अंडर रूट -36 आणि प्लस मायनस आहे मायनस इन अंडर रूट -625. तर येथे आपल्याला सिम्प्लिफिकेशन करायचं आहे. तर आपण काय करू शकतो, 16 कसं लिहिता येईल, 16 इंटू -1 असं लिहिता येईल आपल्याला, आणि प्लस 3 इंटू 20 -25 कसं लिहिता येईल, 25 इंटू किती येणार आहे -1 असं लिहिता येईल, आणि -36 पण अंडर रूट मध्ये कसं लिहिता येईल, 36 इंटू काय -1 आणि मायनस 625 इंटू किती आहे -1 असं लिहिता येईल आपल्याला. मग 16चं स्क्वेअर रूट निघतं, 16चं स्क्वेअर रूट हे किती आहे 4 आणि इंटू इन अंडर रूट काय -1. एक स्टेप वाढवू आपण सुरुवातीला, आणि प्लस 3 इंटू काय हे 25चं स्क्वेअर रूट 5 आहे इंटू काय आहे अंडर रूट -1 आणि प्लस 6 इंटू इन अंडर रूट -1 आणि मायनस 625चं स्क्वेअर रूट 25 आहे, 25 इंटू काय येणार इन अंडर रूट -1. दिस इज इक्वल टू अंडर रूट -1 ची व्हॅल्यू किती आहे आय. मग 4i प्लस 3 इंटू 5 15i येईल प्लस 6i आणि मायनस किती 25i. मग 4i प्लस 15i 19i होणार, 19i प्लस 6i तर किती आता 25i येणार, 25i मायनस 25i तर व्हॅल्यू किती येते 0 येणार. हे त्याचं काय झालं सिम्प्लिफिकेशन. तर आता ही स्टेप जर तुम्हाला गरज नसेल वाटत तर नाही लिहिली तरी चालेल. ही जी स्टेप आहे ह्या स्टेप नंतर डायरेक्ट ही स्टेप लिहिली तरी चालेल. आता नंतरचं आणखीन एक्झाम्पल आहे सेकंड एक्झाम्पल काय आहे, 4 टाइम इन अंडर रूट -4 नंतर प्लस 5 इंटू इन अंडर रूट -9 आणि -3 इंटू इन अंडर रूट काय -16. याचं आपल्याला सिम्प्लिफिकेशन करायचं. मग 4 इंटू काय लिहिता येईल, या अंडर रूट मध्ये 4 इंटू काय -1 असं लिहिता येईल, प्लस 5 इंटू इन अंडर रूट 9 इंटू -1 असं लिहिता येईल, आणि -3 इंटू इन अंडर रूट काय 16 इंटू -1 असं लिहिता येईल. मग 4चं स्क्वेअर रूट निघतं किती 2, 4 इंटू 2 आणि अंडर रूट -1 हे डायरेक्ट लगेच आय टाकते मी, आणि प्लस 5 इंटू 9चं स्क्वेअर रूट 3 आणि इंटू काय अंडर रूट -1 आहे त्याची व्हॅल्यू किती आहे, आणि -3 आणि अंडर रूट मध्ये 16 आहे त्याचं स्क्वेअर रूट किती 4 आणि इंटू काय येणार आहे अंडर रूट -1 ची व्हॅल्यू आय. मग किती येणार आहे 4 इंटू 2i किती आता 8i प्लस 5 इंटू 3i 15i मायनस किती येणार आहे 12i. मग 8i प्लस 15i किंवा 15i मधून 12i गेला, खाली किती राहतं 3i आणि 8i प्लस 3i किती येणार आहे 11i. एवढे काय येणार आहे त्याची व्हॅल्यू येणार. हे त्याचं सिम्प्लिफिकेशन होईल. आणि आता नंतरचं आहे पुढचं एक्झाम्पल. सेकंड क्वेश्चन आहे, राईट द कॉन्जुगेट्स ऑफ द फॉलोइंग कॉम्प्लेक्स नंबर. कॉन्जुगेट लिहायचं आपल्याला. दिलेल्याचा कॉम्प्लेक्स नंबरचा कॉन्जुगेट लिहायचा. तर आता मी काय करते, गिव्हन कॉम्प्लेक्स नंबर आणि त्याच्या पुढे काय करू लगेच कॉन्जुगेट लिहिता येईल. मग इकडं कॉम्प्लेक्स नंबर लिहिते,
कॉम्प्लेक्स नंबर दिलेला आणि इकडं काय करते त्याचा कॉन्जुगेट म्हणजे लगेच आन्सर पण होईल. कॉन्जुगेट ऑफ हे कॉम्प्लेक्स नंबर. तर आता पहिला जो आहे तो कॉम्प्लेक्स नंबर म्हणजे 3 i. याचा कॉन्जुगेट म्हणजे काय करायचं, इमॅजिनरी पार्टची काय साइन चेंज करायची. तर किती येणार आहे 3 काय i येणार. हा कॉन्जुगेट आहे. सेकंड कॉम्प्लेक्स नंबर आहे 3 एवढंच आहे काय मायनस दिलेले 3 मायनस. तर फक्त काय 3 घेऊ आपण असं दिलेले. तर काय प्रिंटिंग मिस्टेक असेल तर आपण फक्त 3 घेऊ इथं. याचा कॉन्जुगेट आता हा रिअल पार्ट आहे. मग रिअल पार्ट आहे म्हणल्यानंतर आपण रिअल पार्टची साइन चेंज करतो का नाही, फक्त इमॅजिनरी पार्टची साइन चेंज करतो. याचा कॉन्जुगेट काय येणार आहे 3 येणार. नंतरचं एक्झाम्पल आहे थर्ड एक्झाम्पल काय आहे मायनस इन अंडर रूट 5 आणि मायनस इन अंडर रूट 7 आहे. मग याचा कॉन्जुगेट काय येणार आहे मायनस इन अंडर रूट 5 आणि इथं प्लस इन अंडर रूट 7 आहे. एवढा काय राहणार आहे त्याचा कॉन्जुगेट आहे. नंतरचा आता 4 नंबरचं एक्झाम्पल आहे मायनस इन अंडर रूट -5. तर अंडर रूट -5 कसं लिहिता येईल, आपण आता पाहिले एक्झाम्पल. 5 इंटू काय -1 असं लिहिता येईल. अंडर रूट -1 ची व्हॅल्यू काय i. मग काय येणार इथं इमॅजिनरी पार्ट आहे हा, म्हणजे आपण असं लिहू शकतो मायनस इन अंडर रूट 5i असं लिहिता येईल. मग याचा कॉन्जुगेट काय होणार, याची साइन चेंज करावं लागेल. म्हणजे मायनस येतं काय प्लस, मग इन अंडर रूट काय येणार आहे 5i. एवढं काय त्याचा कॉन्जुगेट येणार. नंतरचं 5 नंबरचा एक्झाम्पल 5i आहे. 5i म्हटल्यानंतर इमॅजिनरी पार्टच आहे, इथं प्लस आहे तर काय येणार आहे -5i एवढे येणार. आणि नंतर आहे 6 नंबरचं एक्झाम्पल अंडर रूट 5 -i एवढं येतं. तर याचा कॉन्जुगेट काय येणार अंडर रूट 5 प्लस काय येणार आहे i. अंडर रूट 5 प्लस i हे काय त्याचा कॉन्जुगेट येणार. नंतर आणखीन पुढचं एक्झाम्पल आपण पाहू. 7 नंबरचं एक्झाम्पल 7 नंबरचं किती आहे अंडर रूट 2 प्लस अंडर रूट 3i. तर काय येणार याचा कॉन्जुगेट अंडर रूट 2 मायनस अंडर रूट 3i हा त्याचा कॉन्जुगेट येणार. नंतरचा आहे कॉस थिटा. 8 नंबरचं एक्झाम्पल कॉस थिटा प्लस i इंटू साइन थिटा. कॉस थिटा प्लस i इंटू काय साइन थिटा. याचा कॉन्जुगेट काय येणार आता, इथं प्लस आहे हा इमॅजिनरी पार्ट आहे i इंटू साइन थिटा. मग कॉस थिटा मायनस काय होणार i इंटू साइन थिटा. कॉस थिटा मायनस i इंटू काय साइन थिटा हा काय राहणार त्याचा कॉन्जुगेट राहणार. मग आपण कॉम्प्लेक्स नंबर आणि दिलेल्या कॉम्प्लेक्स नंबरचा काय केला कॉन्जुगेट फाइंड आउट केला. आता नंतरचा पुढचा आहे क्वेश्चन 3 फाइंड ए अँड बी. ए आणि बी काढायचं आपल्याला, ए अँड बी फाइंड आउट करायचं. तर त्यातलं पहिलं आहे इफ ए प्लस 2b प्लस 2ai. ए प्लस 2b प्लस 2ai इट इज इक्वल टू 4 प्लस 6i. 4 प्लस 6i हे दिलेलं आहे. तर काय करायचं आपल्याला ए आणि बी ची व्हॅल्यू काढायची. मग काय करता येईल ए प्लस 2b म्हणजे हा टोटल रिअल पार्ट झाला. मग कम्पेअर केला आपण दोन्ही साइड ऑन कम्पेअरिंग बोथ साइड्स. ऑन कम्पेअरिंग बोथ साइड्स दोन्ही साइड्स कम्पेअर करू. रिअल पार्ट इक्वल टू रिअल पार्ट राहणार आणि इमॅजिनरी पार्ट इक्वल टू इमॅजिनरी पार्ट. एवढा काय आहे रिअल पार्ट आहे. मग therefore a plus 2b इक्वल टू काय येणार आहे 4 and 2a इक्वल टू काय येतं 6 याला 1 म्हणू and 2a इक्वल टू 6. तर a इक्वल टू काय येणार 6 हा
आपण 2 किती येतं 3 येतं एची व्हॅल्यू. एची व्हॅल्यू 3 याच्यात टाकायची. पुट ए इक्वल टू 3 इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 मध्ये टाकायची. ए 3 टाकलं आपण तर 2 टाइम बी इक्वल टू 4 आणि 2b इक्वल टू काय येणार 4 मायनस 3 तर किती येतं 1. 2b इक्वल टू 1 आणि b इक्वल टू किती येणार आहे 1/2. म्हणजे a किती मिळालं आपल्याला 3 मिळालं आणि b किती मिळालं 1/2. हे त्याचं आन्सर झालं. नंतर आता आणखीन सेकंड आहे यातलं. सेकंड काय आहे सेकंड दिलेला आहे a मायनस बी. a मायनस बी आणि प्लस a प्लस बी इंटू आय इट इज इक्वल टू काय आता a प्लस 5y. a प्लस 5y. तर दोन्ही साइड कंपेअर करताय. मग दोन्ही साइड कंपेअर केल्यानंतर हा रिअल पार्ट आहे इट इज इक्वल टू रिअल पार्ट. म्हणजे a मायनस बी इक्वल टू काय येणार आहे a अँड a प्लस बी इक्वल टू काय येणार आहे 5 येणार. मी ते a कॅन्सल होईल आणि मायनस बी इक्वल टू काय राहणार इकडे 0 येणार कारण हा प्लस इकडे आलं मायनस a होईल आणि a मायनस a काय तर 0. म्हणजे b ची व्हॅल्यू किती येणार आहे इथं -1 ने डिवाइड केलं तर 0 येणार. आणि यात टाकू आता देअरफॉर काय येणार a प्लस 0 इक्वल टू काय 5. देअरफॉर a इक्वल टू किती येतं 5. हे काय येतं आन्सर राहणार. a 5 मिळालं आणि b किती मिळालं आपल्याला 0 मिळालं. नंतर आता पुढचं थर्ड आहे त्या टाईपचं याच्यामध्ये. थर्ड काय आहे एक्झाम्पल a प्लस बी इंटू 2 प्लस आय. a प्लस बी इंटू काय आहे 2 प्लस आय आणि इट इज इक्वल टू b प्लस 1. b प्लस 1 आणि काय येतं प्लस 10 प्लस 2a. 10 प्लस 2a इंटू काय आहे आय. मग याचे आपल्याला काय करायची व्हॅल्यू काढायची. a आणि b ची व्हॅल्यू काढायची. अगोदर काय करावं लागणार आहे याचं मल्टिप्लिकेशन घ्यावं लागेल आपल्याला. मल्टिप्लाय केल्यावर a इंटू 2 किती येतं 2a प्लस a इंटू आय किती येणार आहे ai प्लस b इंटू 2 किती येणार आहे 2b आणि प्लस काय b इंटू आय किती bi. इट इज इक्वल टू b प्लस 1 आणि इथे काय 10 प्लस 2a इंटू काय आहे आय येतं 10 प्लस 2a इंटू काय आय. मग हा रिअल पार्ट आहे b प्लस 1. मी इकडचा आपण रिअल पार्ट ऍड करू. देअरफॉर 2a प्लस 2b आणि इथे आय कॉमन घेताय a प्लस b इंटू काय येतं आय. इट इज इक्वल टू b प्लस 1 आणि प्लस 10 प्लस 2a इंटू काय आय येणार. मग दोन्ही साइड आता कम्पेअर करायच्या. कंपेअरिंग बोथ साइड्स. दोन्ही साइड्स कंपेअर करू आपण. तर रिअल पार्ट इक्वल टू रिअल पार्ट म्हणजे 2a प्लस 2b इक्वल टू काय येणार b प्लस 1 येणार. 2a प्लस 2b इक्वल टू b प्लस 1. देअरफॉर b इकडं आणू. मग देअरफॉर काय येणार 2a प्लस 2b मायनस b इक्वल टू 1. तर 2a प्लस b इक्वल टू काय तर 1 येतं. याला इक्वेशन 1 म्हणू. अँड दुसरं इक्वेशन काय इमॅजिनरी पार्ट इक्वल टू इमॅजिनरी पार्ट. a प्लस b इक्वल टू काय 10 प्लस 2a. a प्लस b इक्वल टू 10 प्लस 2a. पण देअरफॉर काय येणार आता 2a आपण इकडच्या साईडला घेऊ तर काय आता मायनस a होईल प्लस b. मग काय येणार आहे a मायनस 2a प्लस b इज इक्वल टू काय येतं 10 येतं. a मायनस 2a इक्वल टू काय मायनस a प्लस b इक्वल टू काय येणार आहे 10. ही सेकंड इक्वेशन. आणि काय करता येईल आता सॉल्व करावं लागेल आपल्याला. इक्वेशन 1 आणि 2 सॉल्व करावं लागेल. तर काय इथं प्लस बी आहे इथं प्लस बी आहे. सबट्रॅक्ट करावं लागेल. सबट्रॅक्टिंग
2 फ्रॉम काय 1 असं घेऊ आपण. सबट्रॅक्टिंग इक्वेशन 2 फ्रॉम 1. इक्वेशन 1 हे इक्वेशन 1 2a प्लस b इक्वल टू काय 1 आणि मायनस a प्लस b इक्वल टू काय आहे 10. सबट्रॅक्ट केल्यानंतर इथं साइन चेंज होणार, हे मायनस होईल आणि इथं मायनस. 2a प्लस a 3a, b कॅन्सल होईल. 1 मायनस 10 किती येणार आहे -9. देअरफॉर a इक्वल टू -9/3. तर किती येतं -3 येते a ची व्हॅल्यू. आणि पुट a इक्वल टू -3 इन इक्वेशन 2 मध्ये टाकू आपण. मायनस मायनस काय होणार आहे प्लस होणार, म्हणजे मायनस इन ब्रॅकेट -3 प्लस b इक्वल टू 10 आणि 3 प्लस b इक्वल टू 10 आणि देअरफॉर b इक्वल टू काय मिळतं 10 - 3. तर किती मिळतं 7 एवढी व्हॅल्यू मिळाली. a इक्वल टू -3 आणि b इक्वल टू किती मिळतं 7. ही a आणि b ची व्हॅल्यू मिळाली. तर आता त्याच्यामध्ये काय आहे आणखीन पुढचं आहे 4, 5 आणि 6 नंबरचं एक्झाम्पल. तर त्यातलं तुम्हाला काय आहे 4 नंबरचं एक्झाम्पल आणि 6 नंबरचं एक्झाम्पल होमवर्कसाठी राहील. क्वेश्चन 3 मधील एक्झरसाइज 1.1 मधील क्वेश्चन 3 मधील होमवर्क साठीचं एक्झाम्पल कोणतं आहे. क्वेश्चन 3 मधील कोणतं आहे 4 आणि 6 नंबरचा. 4 and 6 नंबरचं एक्झाम्पल हे तुम्हाला होमवर्क साठी राहील. मग आता त्यातलं आपण 5 नंबरचं घेऊ. आता आपण काय करू 5 नंबरचं एक्झाम्पल पाहू. 1/a + ib = 3 मायनस काय आहे 2i आहे. देअरफॉर आता काय करता येईल इन्व्हर्टेंडो करू. मग देअरफॉर a + ib = काय 1/3 मायनस काय येणार आहे 2i येणार. आणि आता याचं काय करता येईल डिव्हिजन मेथड आपण अप्लाय करू. म्हणजे डिनॉमिनेटरचा कॉन्जुगेट काय येणार आहे 3 + 2i. त्याने काय करता येईल मल्टिप्लाय डिवाइड करता येईल. 1/3 - 2i इंटू कशाने मल्टिप्लाय डिवाइड करायचं 3 + 2i आपण काय आहे 3 + 2i. इट इज इक्वल टू 1 × 3 + 2i किती येणार आहे 3 + 2i अपॉन 3 - 2i × 3 + 2i इट इज इक्वल टू काय येणार आहे a² - b² हा फॉर्म्युला वापरायचा. a + b × a - b इक्वल टू a² - b². a म्हणजे 3 चा स्क्वेअर किती येणार आहे 9 मायनस काय येणार आहे b². -b² म्हणजे 2i चा स्क्वेअर किती येतं 4i² मायनस 4i² एवढं येणार. i² ची व्हॅल्यू आपण काय करू -1 टाकू. -1 टाकल्यानंतर मायनस मायनस काय येणार इथं प्लस येणार. म्हणजे 9 प्लस काय होणार आहे 4 होईल. म्हणजे देअरफॉर काय घेता येईल आपल्याला a + ib = 3 + 2i अपॉन 9 प्लस काय 4. सिन्स i² = काय टाकलं आपण -1 टाकलं. and therefore a + ib = 3 + 2i अपॉन काय आहे 13 आहे. 9 + 4 13. मग रियल पार्ट सेपरेट लिहू आपण आणि इमॅजिनरी पार्ट सुद्धा सेपरेट लिहू. therefore a + ib = 3/13 प्लस 2/13 इंटू काय येणार आहे i किंवा i आधी लिहिला तरी चालेल. आणि आता कम्पेअर करू आपण. ऑन कम्पेअरिंग बोथ साइड्स दोन्ही साइड्स आपण काय करू कम्पेअर करू. मग देअरफॉर a = काय मिळतं आपल्याला 3/13 मिळतं and b = किती मिळतं 2/13 एवढं काय आहे a 3/13 मिळालं आणि b किती 2/13 मिळालं. हा क्वेश्चन 3 कंप्लीट झालेला आहे आणि राहिलेले क्वेश्चन आपण काय करू नेक्स्ट लेक्चर मध्ये पाहू.